खूपच जास्त कडू आहे, खूप जास्त. छी, मस्त मस्त. गरम आहे. हॅलो गाईज, आता तुम्ही तर मला ओळखताच मी कोण आहे म्हणून, तर मी माझं नाव वगैरे नाही सांगत, बट आजचा व्लॉग कशासाठी आहे ते सांगते. तर आता गॅस वगैरे भेटत नाही आहे, म्हणून आजपासून आम्ही चुलीवर स्वयंपाक करायचं ठरवलं आहे की नाही. हो. तर बघा आता आम्ही काय करतो चुलीवर. आता आम्हाला करायचे वडे. कुठं आहे वड्याचं? वड्याचं आहे कुठं? बघा हे आहे वड्याचं बॅटर, पूर्ण बनवून ठेवलं आहे आईनी. आताच थोड्या वेळा आधी आम्ही पाणी तापवलं, आता तेल होत आहे गरम बघा. आणि तोपर्यंत म्हणजे वडे तळायच्या आधी आम्ही तळणार आहे हे पापड, माझे सगळ्यात फेवरेट आले पापड. बघा एवढं तेल जास्त गरम झालं आहे, खूप जास्त गरम झालं आहे तेल. तर आता आई म्हणत आहे की खाली जाऊन म्हणजे गॅसवरच बनवायचे आहे वडे. आता जोपर्यंत वडे होत आहे तोपर्यंत आपण खाऊ पापड. तुमच्या घरी बनवलं का पापड? आम्ही माहित आहे का जानेवारी फरवरी महिन्यातच बनवले ना, आमचे खाऊ नाही झाले. बघा आपले टेस्टी टेस्टी वडे. बघा मी चिप्सही आणले, आता चिप्सही तळ नाही थोड्या वेळाने. बघा आता मस्त पैकी. अरे माहिती आहे का चूल खूपच जास्त हे झाली, म्हणजे मला तेल खूप जास्त गरम झालं आहे ना. बघा माझ्या आईने चष्मा घातला. कधी दिसतंय? घेऊ नको म्हणते व्हिडिओ मध्ये. मी टेस्ट करून बघते कसा आहे तो वडा. पप्पांनी मी दिलं 2-3 वड मिठा घेऊन तुझ्या डब्यातलं होत्या. मीठ वगैरे काहीच नाही, सगळं बरोबर आहे. हो गरम आहे खूप जास्त. काहीतरी कडू कडू लागते याच्यात. मेथी अगं ते थोडीशी मेथी आली. खूप जास्त. छी, खूपच जास्त कडू आहे. धीमे धीमे एवढी कडू आहे, खूपच हद नाही त्याची, एवढी कडू आहे. असं वाटतं कारल्याचे वडे बनवले का. कसं करा. आता तुम्हाला नाही का आई बनवता बनवता म्हणजे वड्याचं बॅटर कसं बनवलं ते सांगणार आहे. आई सांग. पहिले चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजू घातली. तिला चांगलं स्वच्छ धुतलं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करायला ठेवलं. म्हणजे बारीक केलं मिक्सर मध्ये. बारीक केलं. बारीक करतानाच त्यात लसण, धने जिरं पूड, तिखट, मीठ, हळद आणि लसण टाकलं. सगळं टाकलं आणि तेव्हाच म्हणजे मिक्सर झालं ते बॅटर तयार. असं तुम्ही पण बनवा घरी, का बसून राहायचं नुसतं खात. वासे मस्त येतं. छान छान वडे. बघा ते इतके वडे चढून झाले. तर आईला म्हटलं आता स्टॉप दे जरा आणि मला माझी पापड चढून दे. आणि तुम्हाला नाही का माझ्या घरची अजून एक गोष्ट दाखवते. हे बघा
कशाचं झाड आहे? जास्वंदाचं झाड आहे. आणि याला कड्या किती लागल्या मी आता तुम्हाला मोजून दाखवते. 1 2 आणि इथे पण एक आहे, 3 4 अजून एक आहे तिथे 5, इथे 5 आहे, 6 7 8 अजून 9 10 11 12 13 आणि अजून एक आहे तिथे 14 15 16 17 18 19 20. आणि माहिती आहे का मी हे झाड नाही का यवतमाळहून घेतलं होतं. पोलीस लाईनीत चौकात नाही का आपलं झाडाचं दुकान आहे ना, तिथूनच घेतलं होतं 80 रुपयाचं. पहिल्यांदा आणलं होतं ना, पहिल्यांदा एवढं मोठं फुल लागलं होतं त्याला. त्यानंतर नाही का काही दिवस लागले फुलं आणि मग नाही का याला नाही का पत्तीचं पाणी टाकणं चालू केलं. त्यानंतर नाही का याला खूप पाखरं लागत होती, खूप अळ्या वगैरे खूप जास्त, इतकं जास्त खराब झालं होतं ना हे झाड. त्यानंतर त्या झाडाला पूर्ण साफ केलं आणि आई आता रोजच पाणी टाकते, म्हणजे दिवसातून 3 वेळा पाणी टाकते ना, म्हणून याची ग्रोथ एवढी फास्ट होते बघा. याचं जेव्हा फूल लागणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. 2 कलरचं फूल आहे, फिकट पिंक आणि डार्क पिंक मिक्स फूल आहे. आणि मी तुम्हाला इथे फोटो दाखवून देते कसं आहे याचं फूल, तर बघून घ्या. मोजून माहिती आहे का 20 कड्या लागल्या आहे त्याला. आता त्याचे फुलं कधी लागते ते नाही माहीत, खूप वेळ लागते फुलं लागायला. आणि आता तोपर्यंत मी पप्पाला हे नेऊन देते आणि पप्पाला म्हणते एक वेळा टेस्ट करून बघा कशी लागते ते सांगा तुम्हाला सगळ्यांना. चला पप्पा हे घ्या आणि टेस्ट करून सांगा. कसं लागत आहे? मस्त मस्त मस्त. मेथीचा काय टेस्ट आहे का? कडू वगैरे लागत आहे का? थोडा बहुत मेथीचा टेस्ट आहे. मला ते एवढं जास्त कडू लागलं, खूप जास्त. नाही. आणि हे पापड खाऊन पा, आत्ताच घेतले विकत घेतले, म्हणजे विकत घेतले आणि तळले आत्ता. कुरकुरे आहे. तर बघा पप्पाला तर खूप जास्त आवडले वडे. आता वर जाते मी, मम्मी काय करते बघते. आणि सोबतच आई आज बनवणार आहे मस्तपैकी थंडगार मठ्ठा. आता थंडगार तर नाही म्हणू शकत कारण की नाही का घरी बर्फ नाही आहे, म्हणजे फ्रीजच नाही घरी आमच्या. तर मठ्ठा बनवणार आहे आज आई, कारण की वडे बनवले आहे ना म्हणून. मित्रांनो आता आम्ही खाली आलो कारण की नाही का चूल विजली, चूल काही डबल पेटत नव्हती. आणि हे बघा वडे, अर्धे वडे खाली आणून तळले आईने. आणि इथे 4 वडे म्हणते, सॉरी 4 वडे खाली आणून तळले आईने. आणि आता नाही का मठ्ठा पण रेडी झाला आहे. यार मी खाली उशीर आलेला म्हणून मला काय बनवायला म्हणजे भेटला नाही व्हिडिओ मठ्ठ्याचा, पण तरी दाखवते मी तुम्हाला. हे बघा आपला बढियापैकी मठ्ठा. आता मी मस्त माझ्यासाठी एक प्लेट बनवली आहे बघा. आता त्याच्यात मस्तपैकी वडे घेतले आणि घेते मस्तपैकी मठ्ठा आणि मस्तपैकी खाते. होते बघा किती मस्त दिसते माझी प्लेट. तुम्ही पण या मस्तपैकी खायला आणि आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे मित्रांनो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आपला पुढचा ब्लॉग होणार आहे चुलीवरची मॅगी, मस्तपैकी टेस्टी. आणि तेव्हा आपल्या ब्लॉगमध्ये क्षितिजशील दोघंही जण राहणार आहे, तर तो ब्लॉग प्लीज मिस करू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.